याचिका दाखल केली म्हणजे माझा निर्णय अयोग्य होत नाही। परब दाखवत असलेल्या 2018चं पत्र घटना दुरुस्तीचं नसून संघटनात्मक निवडीचं आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून स्पष्टीकरण। विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांविरोधात ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात धाव। निकालाविरोधात याचिका, याचिकेत कोर्टाचेच निर्देश न जुमानल्याचाही उल्लेख। ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र का केलं नाही? शिंदेंच्या शिवसेनेची मुंबई हायकोर्टात याचिका। खरी शिवसेना आमची, ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करा, शिंदे गटाची मागणी। उद्या उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद। नार्वेकरांच्या निकालावर खुली चर्चा होणार, संजय राऊतांची माहिती। उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर अनुचित प्रकार घडण्याचा दावा। मुंबई गुजरात ट्रेनमध्ये 2 लोकांच्या संभाषणावरून मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन। मुंबई पोलीस सतर्क। महाराष्ट्रातील डाऊटफुल सरकार हे सुडानं पेटलेलं, त्यामुळे ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची। अनुचित प्रकाराच्या फोन कॉलबद्दल संजय राऊतांची प्रतिक्रिया। एकत्र येऊन सर्वजण टाळ्या वाजवू शकत नसू तर निवडणुकांचं काय? महायुतीच्या बैठकीत प्रीतम मुंडेंचं स्पष्ट विधान। तर विधानसभेपर्यंत गोडगोड बोला, लोकसभेनंतर विसरू नका, धनंजय मुंडेंचं आवाहन। महाराष्ट्रातील सर्व उत्तम हिसकावण्याचा प्रयत्न, पैसे देऊन बलात्कार सुरू, राज ठाकरे आक्रमक। तुमची हक्काची जमीन गेली तर कपाळाला हात लावायची वेळ येईल, राज ठाकरे यांचे जमिनीबाबत मराठी माणसाला आवाहन। सरकारनं सगळे सोयरे म्हणजे कोण हे स्पष्ट करावं, 20 तारखेच्या आत अधिवेशन बोलावून मार्ग काढावा, जरांगे पाटलांचं सरकारला आवाहन। 20 जानेवारीला मुंबईमध्ये धडकणार, जरांगे पाटलांचा इशारा। तर जरांगेंची गुन्हेगारी पार्श्वभूमी, जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नये, सदावर्तेंची हायकोर्टात याचिका। स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींनी घेतली जरांगे पाटलांची भेट। शेती करणारा बहुसंख्य समाज मराठा असून त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, स्वाभिमानीचा जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा। माझ्याप्रमाणेच मांसाहार करणारे देशातले 77% लोक शेण खातात का? फडणवीसांच्या टीकेवर आव्हाडांचा पलटवार। बहुजन समाज शेण खातो असं तुम्हाला म्हणायचं असेल तर आश्चर्य, आव्हाडांचं वक्तव्य। मुंबईतील 4 विभागामध्ये 17 जानेवारीला पाणी टंचाई। ए, बी आणि ई विभागातील पाणी पुरवठा सकाळी 10 वाजल्यापासून 24 तास बंद राहणार। नागरिकांना काटकसरीनं पाणी वापरण्याचं पालिकेचं आवाहन। शरद पवार उद्या सीमा भागातल्या दौऱ्यावर। चिक्कोडी मतदारसंघातून उत्तम पाटलांना मैदानात उतरवण्याची शक्यता। निपाणीमध्ये शरद पवार गटाचं शक्ती प्रदर्शन। भाजपच्या राज्यातील मंत्र्यांची उद्या दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी बैठक घेणार। राज्यातील भाजपचे प्रमुख नेते आजच दिल्लीला रवाना। राम मंदिरात 16 तारखेपासून विधिवत कार्यक्रमाला सुरुवात। अधिवास करण्यासाठी 18 जानेवारीला गर्भगृहामध्ये प्रभू श्रीरामांची मूर्ती बसवणार। तर 20 आणि 21 तारखेला मंदिर दर्शनासाठी बंद राहणार। 22 जानेवारीला 12:20 रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार। मंदिरातील गर्भगृहात पंतप्रधान मोदी, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते प्रभू रामाची पूजा होणार। राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांची माहिती।